जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी पहिला चेंडू कमिटी साईडने टीमचा 12वा खेळाडू नाहीये. तुमचा काय नियम? नाही नाही साईडने नाही, साईडने बोललो. साईशा मॅच ऑन झाली. लाईट्स ऑन होत आहेत. पहिला चेंडू अगदी वाईट आला. येस चला मॅच लगेच ऑन करा. हो लाईट्स ऑन झालेत आणि अगदी घेऊया श्री गणेशाचं नाव. गणपती बाप्पा. बरोबर 6:52 लाईट्स ऑन झालेत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग हे दृश्य आम्हाला बघायचं असतं डोळ्यासमोर. मॅचच्या दिशेनं जातं. पहिला चेंडू अगदी वाईट आला. बासला होती सुरुवात. थोडा खाली राहिलाय गोलंदाजी खाली बसलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू अगदी जमिनी लगत जातोय. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जे आवाजही आला. डिक्लेअर मध्ये जाते अगदी एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. गोलंदाजी सध्या आपण पाहिलं तर अर्थातच रुपेश भाऊके आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समन अगदी करण जाधव आणि यश धुंदळे दोघी फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. आता टीम आपण पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. साईशा टीम सध्या आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग करते कारण की सेलिब्रेशन झोन टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली या संघानं. 3 या धाव संख्या. 2 वाईट आले. तदनंतर अगदी एक धाव संख्या अगदी 4 या आकड्यावरती. पहिला चेंडू व्हाईट +1 आणि तदनंतर आपण पाहिलं तर धाव संख्या 4 या आकड्यावरती. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. एक चांगली मॅच सध्या मात्र खेळली जाते. व्हाईट +1 होता का पहिल्या चेंडूला? प्लीज नव्हता ना? येस खेळाडू नव्हता तो व्हाईट +1. थँक्यू अंपायर. थँक्यू सॉरी. म्हणजे धाव संख्या आहे 4. हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हरला खेळाडू येतो पण नॉन स्ट्राइक यांना फेकी गेली. चुकी होतीये. कॉल नाहीये, कम्युनिकेशन नाहीये. फसले गेलेत. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या आणि नॉन स्ट्राइकला बॅटर आउट.
4 या आकड्यावरती 4 धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या आपण पाहतोय सजली गेली आहे. अगदी राजू दिघे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. यावेळी लॉट केलाय चेंडू आपण पाहिलं तर अगदी खेळाडू आहे वेगानं जरूर येतोय. मिड विकेट रिजनला चेंडू गॅदर केला फेकला फक्त 1 धाव. टीमची टोटल अगदी 5 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचले 5 ऑन स्कोर कार्ड. ओहो हलक्या त्याने केला बॅकवर्ड शॉटचा खेळाडू आहे. चेंडू गॅदर केल्यानंतर अगदी फेकीपर्यंत एक चिकी धाव कंप्लीट केली आणि याच गोष्टी होताना तुम्हाला दिसतील कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने धावा कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न केला सिंगल धावेवरती जास्त महत्व दिलं जाते कारण की मोठ्या फटक्यासाठी गेल्यानंतर आपण पाहिलं तर फटके फसलेही जातात. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती संघाची धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 सध्या आपण पाहिलं तर खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचले. 6 ऑन स्कोर कार्ड. अमर बराटे दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि आज तो अमर बराटे ज्याला आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाच्या माध्यमातून आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव जरूर कमवलं आहे. घनसोली कॉलनी क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणारा खेळाडू 32 शिराय टीम साठी आपण पाहिलं तर तालुक्यासाठी जरूर बिलॉंग होतो आणि आज दाखल झाला अगदी गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 बॅटिंगला सध्या आपण स्ट्राईकला जर पाहिलं तर राजू दिघे नॉन स्ट्रायकिंग एंडला करण जाधव. पहिला चेंडू सोडून दिला जातो अगदी व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव आता टीमच्या टोटल मध्ये होती ऍड आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धाव संख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोर कार्ड. सर बॅटीने वॉट अ ड्राइव वॉट अ कॅच अप्रतिम कॅच. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 ची एक देखणी कॅच यावेळी मात्र पकडली गेली आहे. 40+ मनोज होते तिथे आणि मनोजच्या माध्यमातून ही कॅच पकडली गेली. वॉट अ कॅच अप्रतिम कॅच. रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जातोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. चेंडू अगदी बॅटीच्या समोर ठेवला आणि अगदी राजू साठी हा चेंडू ड्राइव्ह केला आणि त्यानंतर 40+ चा चीता मिस्टर मनोज तिथे मात्र होते आणि त्यानंतर मिड ऑनला आपण पाहिलं तर मिड ऑफला ही कॅच मात्र पकडली गेली. वॉट अ कॅच. दाखल झाल्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर श्रीधर अप्रतिम गोलंदाजी सर बॅटीच्या समोर ठेवला. अमर मराठे आला. अमर मराठेनं पहिला चेंडू आपण पाहिलं तर वाईट जरूर टाकला मात्र अगदी व्हेरी फर्स्ट बॉल दुसऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट मिळवली. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डाउन ग्राउंड खेळाडू वेगाने जातोय. डाउन ग्राउंड जाणार चेंडू कार्पेटला अगदी आग लावत जातोय. गॅदर केला चेंडू दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 11 टीम टॉस राहिला नाही या टीमच्या दिशेनं मात्र बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं सेलिब्रेशन झोन या संघानं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी धाव संख्या आता मात्र 10-9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. सेलिब्रेशन झोन या संघानं टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर सांगितलं आम्ही करू प्रकाश ज्योता मधल्या पहिल्या बॅच साठी गोलंदाजी.
वॉट अ बॉल, अप्रतिम रखरखत्या निखाऱ्यासारखा चेंडू वेगानं टाकला आणि हा तोच समर भराटे आहे ज्याने आपण पाहिलं तर अगदी धर्मवीर चषक 2025 अर्थात 23व्या वर्षामध्ये बेस्ट बॉलरचा किताब भूमिपुत्र मैदानामध्ये अगदी घेतला आणि 32 च्या क्रिकेटच्या अगदी मानाचा तुरा देते रवला आणि अगदी या गोलंदाजाची गोलंदाजी सध्या मात्र आपल्या डोळ्यासमोर. यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते, चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला नंतर डिक्लेअर मध्ये एक धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अमर मराठे ज्या गोलंदाजानं आतापर्यंत आपण पाहिलं तर बरेचसे रेकॉर्ड केले, ग्रामीणसाठी क्रिकेट खेळला, कॉलनीसाठीही क्रिकेट खेळला, गावासाठीही क्रिकेट खेळला. यावेळी बॉटम चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅटीच्या बॉटमला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. मिड विकेटला थोडासा फंबल झाला, मात्र एका धावेच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एक सिंगल धावेवरती समाधान केलं जात आहे आणि संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर आहे 12 या आकड्यावरती. 1-12. स्ट्राईकला करणला तुम्ही पाहताय, करण जाधव, दुसऱ्या बाजूला श्रीनाथ आणि दोन्ही श्रीधर हे दोघेही खेळाडू सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये. शेवटचा चेंडू लॉफ्ट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडूच्या मागे धावतोय जरूर, मात्र बॅकअप बेटला गेला चेंडूला आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 14-14 धावसंख्या. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली. 14-14. आमचे नितीन पवार देखील दाखल झाले, त्यांचे आम्ही स्वागत करतो. पीटीपीएल ला ऑफिशियली स्कोरर त्यांना पाहिलं. पश्चिम महाराष्ट्राला स्कोरिंग त्यांची पहिली नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 1 गाव 11 साठी पाटण तालुक्याचं अगदी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्यांची स्कोरिंग आपण पाहिली, ते देखील दाखल झालेत. नितीन पवार त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. संघाची धावसंख्या 14-14. सध्या आमच्या सोबत आपण पाहिलं तर जोडले गेले स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये किरण फणसे आमच्या सोबत जोडला, एक चांगला गुणलेखक सध्या. हो चेंडू पडला, थोडासा राईज होतोय. मनोज सध्या आपण पाहिलं तर मिस्टर मनोज गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू अगदी बाटीच्या समोर आणि तदनंतर राईज झालेला हा चेंडू. मॅच क्रमांक सध्या 4थी आजच्या रात्रीतली खेळली जाते. यानंतर देखील 7 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये जरूर खेळले जातील. वडा बॉल पडल्यानंतर थोडासा राईज झाला. ही गोलंदाजी आहे मनोजची. पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी त्याला भेटली, दुसरा चेंडू पडला, उसळी त्याला भेटली. आतापर्यंत ज्या फलंदाजाची हाईट फॅक्टर चांगली आहे त्याच फलंदाजाला तब्बल 2 चेंडू डॉट काढले. अप्रतिम गोलंदाजी मनोज ओव्हर क्रमांक 3 मध्ये तब्बल लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव काढतोय आणि धावसंख्येला 14 या धावसंख्येवरती रुक जाओ असं बोलतोय. ही चेंडू पडतोय, परफ्यूम बॉल, अगदी मातीचा सुगंध घेऊन फलंदाजाच्या नाकाच्या जवळून जाणारा चेंडू आपण पाहिलं तर आणि हा चेंडू अगदी श्रीधरच्या कानाच्या बाजूने जातोय. शिट्टी वाजत जाणार आहे चेंडू. क्या जनाब, कैसे हाल है, ऑल इज गुड. आणि या सर्व गोष्टी चेंडू बोलत जातो. डॉट बॉल, पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा ही चेंडू आलाय डॉट. आणि अगदी करण जाधव अगदी गेला, श्रीधर सोबत थोडीशी चर्चा केली, कान मंत्रही त्याला दिला आणि तदनंतर 4थ्या चेंडूसाठी मनोज पुन्हा दाखल झाला. स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न, स्लिपला खेळाडू नव्हता तैनात. चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी निघून जातोय आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 15 या आकड्यावरती. 15-15 ऑन अ स्कोर कार्ड. मागील मॅच मध्ये 63 धावा झाल्या होत्या आणि असं वाटलं त्या 63 धावाही चेस होतील. म्हणजे काय, या मैदानामध्ये 60-70 धावा हा आतापर्यंत सॅटिस्फाईड समाधानकारक धावसंख्या मानला जाईल. अपकाट पुन्हा तेच घडलं. तुम्हाला वाटेल रिप्ले दाखवला नाही. पुन्हा एकदा चेंडू बॅटीची एज घेऊन स्लिपच्या रिजन मध्ये डिक्लेअर धावेसाठी निघून जातोय. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे शोबोला 16 या धावसंख्येवरती. 16 धावसंख्या.
एक चांगली मॅच, एक चांगली रजनी तुम्हाला बघायला भेटते. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 वर्ष. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे बॅकवर्ड पॉइंटला, काळजी घ्यायची, खाली पडलाय तो, मात्र त्याने स्वतःची घ्यायची काळजी, नाराज आहे चेंडू, त्यानं अगदी आपटला. कारण की इथे जर चेंडू हातामध्ये असता तर एक चांगला झेल आणि एक चांगली कॅच जरूर झाली असती. आणि हे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, मी माझ्या संघ मालकासाठी जीवाचं रान करेल, एक एक धाव वाढवण्यासाठी संघामध्ये जरूर खेळेल. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे आणि संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 17 लॉस ऑफ द 2 विकेट. बॅटिंग करते टीम साईशा 11, गोलंदाजी करते टॉस जिंकल्यानंतर सेलिब्रेशन झोन संघ. ऐकूयात एक सुमधुर संगीत, डीजे अद्वैत दिवस आणि डीजे चेतन ऑपरेटर. किरण फनसे जोडला माझ्यासोबत, 12 खेळाडू जोडले. त्यांचे मोबाईल जर आपण पाहिले तर अगदी एक स्कोर, दुसरा 12वा. आता मात्र ड्रीम 11 त्यांचे चालू झालेत. अगदी 50 रुपयामध्ये 1.5 करोड त्यांना जिंकायचे. या कोणीतरी त्यांनाही समजवा, 50 रुपयामध्ये 1.5 करोड भेटतील का 50 ही जातील. ड्रीम 11 कुछ तो गडबड है दया, म्हणजे ड्रीम 11 टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले अगदी 17 या आकड्यावरती. तो सांगतो 50 ला 3 करोड आहे, 1.5 नाही. वा, याच्या बाबतीत नक्की चर्चा करूयात आपण. मात्र सध्या गोलंदाजीसाठी साहिल, अगदी बादशाह नावानं या गोलंदाजाला जरूर कॉलनी क्रिकेटनं ओळख दिली. फेकी पहा, वॉड थ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. दहशत असावी तर अशी असावी. वॉड मॅच यार, कारण की ज्या पद्धतीने फेकीची दहशत दाखवली, चेंडू फेकला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेला, एकाच धावेती समाधान. अप्रतिम चेंडू, त्याच पद्धतीने फटका खेळला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला कॅचचा आउट, अगदी आवाज दिलाय. वाह वाह वाह, याला काय बोलायचं. कारण की ज्या पद्धतीने खेळाडू कॅचच्या खाली होता, एखादं गाडी आडवी जावी तसा क्षेत्ररक्षक त्याच्या आडवा गेला आणि अखेरीस जिथे होता कॅच आउट, तिथे धावा मात्र खर्च केल्या तब्बल 3. नॉन स्ट्राईकचा खेळाडू खाली बसला जरूर, क्षमतेपेक्षा तो धावलाय. मात्र दुसऱ्या बाजूला संघाची धावसंख्या 4 धावा. आता मात्र जरूर धावून घेतल्या. टीमची टोटल मात्र सध्या आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 स्ट्रायकरचा फलंदाजी बसला. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो, हे मात्र आपण पाहिलं आताच. यावेळी चेंडू थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, चांगला चेंडू हाताला जातोय. बादशाह या नावानं कॉलनी क्रिकेटनं ज्या खेळाडूला नाव दिलं, तो खेळाडू सध्या गोलंदाजीच्या बागवरती आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या आपण आहोत. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या अगदी 22 या आकड्यावरती स्थिर आहे. 22. यावेळी चेंडू चांगला हाताला जातं, विकेट कीपर आहे, स्लीप आहे, चेंडू पकडला तोपर्यंत अगदी स्ट्रायकिंगला पहिली धाव अगदी कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी पुढे सरकेल. रिप्ले पहा, चेंडू पकडण्याचा प्रयत्न हातातून निसटला, तोपर्यंत एक चिक्की धाव कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. सचिन शिकरे देखील इन ऍक्शन तुम्हाला बघायला भेटेल थोड्याच वेळामध्ये. 23 धावसंख्या. 23 2 येस, व्हाईट +1 नाही, रनिंग 2. ओके डन, थँक्यू. चोवीस धावा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत.
आणि तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिला तर झालेला आहे. पंचवीस धावसंख्या. ओहो उचलला जातोय तडाका, आवाज तर आलाय चांगला, मात्र डीप मिड विकेट करेल का कव्हर नाही, पकडली जातीये कॅच मिड विकेटला डीप मध्ये आणि फलंदाज आपण पाहिलं तर आता मात्र माघारी जातोय करण जाधव. बॅक टू डग आउट. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळ्याला लागतोय आणि अखेरीस बादशाहनं मिळवले ही विकेट. बॅटर आउट. हिरो म्हणजे कालच्या दिवसामध्ये ग्रँड ओपनिंग झाली, पहिली मॅच झाली, पहिली मॅच ज्या खेळाडूंना सगळ्यात लवकर संपवली आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूंना पटकवला अमितराज चव्हाण सध्या मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू अमितराज चव्हाण साठी, हा ज्युसी फुलटॉस होता. लॉलीपॉप चेंडू, कधीच आज शनिवार आहे, शनिवारच्या दिवशी अमितराज चव्हाण लॉलीपॉप खातही नसेल. अगदी डॉट झाला, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ संपला. संघाची धावसंख्या मात्र सध्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 25 या आकड्यावरती. 25 धावसंख्या 4 ओव्हरच्या अखेरीस. टॉस साठी कॅप्टन तुम्हाला कॉल दिला जातोय. यानंतर विधी लिखित आणि साईश्वर 11 अशी मॅच यानंतर खेळली जाईल. दोन्ही कॅप्टन्स या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी मैदानामध्ये हजर राहायचं आहे. केला जाईल विधी लिखित आणि साईश्वर 11 या दोघांमध्ये यानंतर टॉस. आमचे सन्माननीय आदरणीय बापू लिंगायत साहेब आपण पाहिलं तर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिला, सोहळ्याची शोभा वाढवलीत. मी विनंती करेल अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीगनी परंपरा जोपासली आहे. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अगदी प्रेमाचा आपुलकीचा माणुसकीची घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची माणुसकीची उबदार शाल या मात्र अगदी दिली जाईल. त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपले आभार व्यक्त केले जातील. स्पर्धेचे आपण पाहिलं तर प्रमुख आयोजक योगीजी चिकणे, अमितजी कासुडे यांच्या दोघांचे शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच, मनापासून आभार. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन खेळाडू आहे. चेंडू अगदी गॅदर केला, फेकला आणि अगदी ओव्हर क्रमांक आता मात्र 5 मध्ये आलं. मनोज 40+, ज्यांनी आज अप्रतिम कॅचही पकडली आणि सध्या ते गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती 1 धाव. संघाची धावसंख्या 26. प्रवीण फॉन्सेला सध्या पाहता इन ऍक्शन अगदी मैदानामध्ये कव्हर रिजन मध्ये. त्याची मेहनत खूप राहिली. प्रवीण फॉन्से म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो किंवा घनसोली कॉलनी असो त्याच्या मागे उभे राहणारे खेळाडू आहेत. ओहो बॅल्स ऑन, लाइटिंग. बॅटर आउट. फलंदाज बॅक टू द डग आउट. खऱ्या अर्थानं संगीत बनवले, ऐकतच राहावं.
असं खूप छान पद्धतीने घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 चे संगीत बनवलं गेलंय. शुभम सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. मनोजची गोलंदाजी अप्रतिम राहिले. 40+ क्रिकेट, अनुभवी क्रिकेट, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खेळाडूंना घडवलं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी डॉट जातो. बॅट स्विंग झाले, स्विंग अँड बेस डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अगदी आज IPL ची पहिली बॅच, त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग वरती प्रत्येकाचं लक्ष. फुल टॉस, नो बॉल, अगदी नो बॉल, आणि त्यामध्ये येईल एक धाव, म्हणजे नो +1 आताच्या या 2 धावा. आणि येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. वड बॅच यार, यानंतर एक अप्रतिम मॅच तुम्हाला बघायला भेटेल. अर्थातच विधिलिखित विपक्ष साईश्वर 11 अशी मॅच यानंतर, आणि त्यांचा टॉस या इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. हो, थोडासा बाहेर ठेवला जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मनोजकडे अनुभव आहे, मनोजकडे चिकाटी आहे, मनोजकडे आतापर्यंत तंत्रशुद्ध गोलंदाजी, आणि त्याला फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारं यंत्र विकसित केलंय. 40+ चा खेळाडू, 40+ चा क्रिकेट, म्हणजे ज्यांनी पावसाही पाहिलेत आणि जे पावसातही भिजलेत असे अनुभवी खेळाडू. अनुभव, गती परिवर्तन, चेंडू पडतोय, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका निघून जातोय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. म्हणजे ज्या पद्धतीने गाणं बनवलं गेले सुमधुर, तेवढाच फटकाही सुमधुर होता. मात्र यावेळी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये येते एक धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 36, 37 धावेचा आव्हान. दोन्ही कॅप्टन्स या विधिलिखित आणि साईश्वर 11 बोटी कॅप्टन्स करूया टॉस. येस, बोथ द कॅप्टन्स. 37 धावेचं आव्हान या बॅच मध्ये जरूर आहे. सेकंड इनिंगची कहाणी आपण जरूर बघणार आहोत, काय घडते काय बिघडते. वाव, 2 मिनिटं. अगदी हा टॉस केला जातोय. कॉल कोणाचा आहे? विधिलिखित वॉरियर्स, तुम्ही टॉस मागणार द्यायचा? येस. आता इंग्लिश, हेड किंवा टेल. या, स्पिन द कॉइन. हेड, इट इज अ कॉल.
टॉस जिंकला, हेडच आहे विधिलिखित हेड येणार. कालची मॅच चांगल्या पद्धतीने झाली. कालच्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र आज एक नवीन मॅच, नवीन फ्रेश मॅच तुम्हाला खेळावी लागेल आणि आज संपूर्ण टीम सज्ज आहे. पूर्ण टीम आमची सज्ज आहे. काल आमचा चांगलाच गेम झाला, थोडा क्षेत्ररक्षणामुळे आमचं मॅच हातातून आमची गेली, पण आज आम्ही त्या चुका सुधारून आम्ही आज चांगला गेम खेळू. भाऊ कॅचेस महत्वाचे आहेत का या मॅच मध्ये? मॅच मध्ये पुऱ्या क्रिकेटमध्येच कुठला पण तुम्ही खेळा, कॅच मेनच असते आणि तिथूनच तुमची मॅच हातातून निसटली, राईट? हो बरोबर आहे. आता टॉस जिंकला, समोर आपण भले संपूर्ण टीम आहे, म्हणजे घाबरायचं नाही यांना, असं काही नाही. मॅच छान खेळायची, पण टॉस जिंकला तर महत्वाचा निर्णय. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. आता तू बोलशील मला टॉस जिंकून मला बॅटिंगच घ्यायची होती, राईट? राईट. वा, आम्हाला पण तेच घ्यायचं होतं आणि तेच भेटलं आम्हाला. नाईट मॅचला सनग्लासेस घालून खेळणार आहेस? नाही, तो चुकून राहिलेला आहे. थँक्यू सो मच. खूप मेहनत राहिली तुमच्या सगळ्यांची. कसं मनामध्ये आहे, म्हणजे जी मेहनत करत आहे ती मनामध्ये आपण सक्सेस झालो. मी तुम्हाला सांगतो, कालचं रॉयल ओपनिंग सक्सेसफुल झाली. प्रत्येकाची चर्चा, काल पहिल्या मॅचला एवढी गर्दी होती. दादा काय भावना आहेत मनामध्ये सध्या? कॉलनीची मेहनत, अमित आणि योगेश चिकण्याची जी मेहनत आहे ती रंगाला येईल असं बोलता येईल. बस अगदी बरोबर. बरं वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. नाना थँक्यू सो मच. टॉस जिंकला विधिलिखित टीमनं. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊया आता सेकंड इनिंग कडे. मॅचची कहाणी अर्धी राहिली आणि ती आपण पूर्ण करूयात कॉमेंट्री बॉक्स मधून. सदतीस धावेचा 137. सदतीस धावा या मॅच मध्ये करायच्यात. अंबरनी मिस्टर प्रवीण फन्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमर मराठे तात्या आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला यश पाटील. जय मॅचच्या दिशेनं. ओहो, पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर बरोबर पायामध्ये आढळणारा चेंडू. 37 धावेचा आव्हान सेलिब्रेशन झोन या टीमला. पहिला चेंडू अगदी डॉट येतोय, निर्धाव चेंडू. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 पाहता. क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेसाठी असणारी महत्वाची. फुलटॉस चेंडू हाही खेळण्याचा प्रयत्न, इथेही आपण पाहिलं तर अगदी टायमिंग मिस होत आहे, कारण की दोन्ही चेंडू आपण पाहिलं. पहिला चेंडू अगदी पायावरती आढळणारा, दुसरा चेंडू फुल टॉस. तिथेही आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये. अकाउंट ओपन झालंय. फुल टॉस, यावेळी नो बॉल. शॉर्ट आर्म पूल केलाय, चेंडू अगदी वेगानं जातोय डाऊन दी कार्पेट. 4 चौकार. नो बॉल प्लस जीएसटी आहे 4 चौकार. आणि या घनसोलीची संपूर्ण अभिमानाची स्पर्धा आहे, कॉलनी क्रिकेटच्या अभिमानाची स्पर्धा. चेंडू पडला, थोडासा कट झाला, काटा बदलला. चांगली गोलंदाजी करत असताना यशला तुम्ही पाहता. यश आणि सातत्याने आपण पाहिलं तर यशला गोलंदाजी करत असताना चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट जेव्हा फिरवतो तेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती चेंडू नक्की जातो. वेगान हाताला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला चेंडू भेदून निघून जातोय. रिकाम्या जागा भरत आलोय, तीच रिकामी जागा भरा आहे. चौकारानं भरली 4 धावा. चार चेंडूचा खेळ अद्याप झालेला.
यावेळी सरळ नाही आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कॅचेटचा कॉल दिलाय, गरज होती कासवी चीट, सरळ बॅटीनं नाही तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अखेरीस अमरनं जागा सोडली आहे. या मॅच मध्ये जबाबदारी घेतली होती खेळाडूनं अमर मराठेनं आणि अखेरीस ती जबाबदारी जाग्यावरती सोडून ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 10 लॉस ऑफ दी 1 विकेट. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो, वेलकम. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आणि 37 धावेचं आव्हान असताना तुम्हाला घनसोली घरोंदाच्या मैदानामध्ये विकेट 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 घेणं महत्वाचं आहे. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आमचे सन्माननीय अधनीय राजू दादा थोरात साहेब, उद्योजक आणि त्याचबरोबर आमचे गणेश दादा झोरे साहेब, आम्ही दोन्ही मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अर्थातच साईश्वर 11 या टीमचे संघ मालक आणि उद्योजक क्षेत्रामधील एक यशस्वी नाव म्हणजे राजू दादा थोरात साहेब आणि त्याचबरोबर गणेश दादा झोरे साहेब, आपल्या दोघांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम. राजू दिघे, पहिला चेंडू राजू दिघेचा, बॅटीची टॉप एज जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न, पक्कट करण्याचा प्रयत्न. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं तर प्रवीण फनसे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अभिषेक गोळे. एका बाजूला प्रवीण फनसे तर दुसऱ्या बाजूला अभिषेक गोळे आणि 37 धावेचा आव्हान सध्या मात्र या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. गोलंदाजी करणारी टीम सध्या मात्र आपल्या संघातील सर्वात घातक गोलंदाजाला बाहेर काढलंय, नाव त्याचं राजू दिघे. सोडून दिला जातोय, यावेळी देखील धावा एक्स्ट्रा भेटतायत, व्हाईट बॉल, त्यामध्ये येईल एक धाव, व्हाईट +1. आत्ताचे या 2 धावा, या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होत आहेत. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचली आहे अगदी 13 या आकड्यावरती, 13 धाव संख्या. फुलटॉ चेंडू दुसऱ्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय, अप्रतिम कॅच पकडली जाते. अर्थातच यावेळी मात्र उपस्थित होता मिस्टर सागर. टीम कॅच सागरच्या माध्यमातून, सागर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मिड ऑफला उभा होता आणि तदनंतर त्याने ही कॅच पकडली, फलंदाजाला अगदी माघारी पाठवलं आणि या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर 37 धावा करत असताना थोडासा का होईना घाम फोडला जातोय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर सेलिब्रेशन झोन या संघाला. जरूर यावर सर्वांनी अधनीय साईश्वर 11 या संघाची संघमालक आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामधील यशस्वी नाव म्हणजे राजू दादा थोरात साहेब आणि सन्माननीय अधनीय गणेशजी झोरे साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 साठी आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी सातत्याने पाठीशी असणारी संपूर्ण आमची मंडळी, त्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम. बॅटिंग साठी दाखल झाला सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये प्रवीण बनकर. बॅटिंग साठी एक नौका खेळाडू, एक नौका बॅट्समन सध्या मात्र दाखल झाला. संघाची धाव संख्या अरविंद बनकर दाखल झाला. फुडून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, या आधी कॅच पकडली, आताही चेंडू थांबवला कारण की या गॅप मधून चेंडू जर निघून गेला की आउटफील्डला तो थांबत नाही आणि आउटफील्ड या मैदानाचे आहे फास्ट, नाही सुपर फास्ट. डॉट बॉल, निर्धाव, 13 धावा.
पुढे केल्याचा प्रयत्न आता लॉफ्ट केला मिड विकेटला खेळाडू वेगानं येतोय पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते एकाच धावेचा प्रयत्न फेकी पहा वॉड थ्रो यार अप्रतिम फेकी मिड विकेट वरून डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू थ्रो केला करण टीमची टोटल सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचली आहे 14 धाव संख्या ओहो यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर पॅडल केला मिड विकेटचा खेळाडू पुन्हा येतोय आता एक धाव की दुसरी आता एक धाव दुसरीचा प्रयत्न चेंडू हातातून निसटला आणि हेच तर क्रिकेट आहे जिथे आपण पाहिलं तर हातातून निसटतो चेंडू तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेला 2 धावा मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर आणि अशाच पद्धतीने सध्या मात्र धावा गोळा केल्या जातात संघाची धाव संख्या 16 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचले 16 ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती लॉफ्ट केला चेंडू जाग्यावरून उचलला आणि फेकून दिला जातोय अभिषेक गोळेच्या माध्यमातून येतोय हा चेंडू सीमारेषे बाहेर षटकार समीकरण आता पाहिलं तर 18 चेंडू आणि 15 धावेची गरज अभिषेक गोळेच्या बॅट मधून निघालेला गोळा आगीसारखा अगदी निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि जिथे 6 धावेचा हा टोला अभिषेक गोळेच्या बॅट मधून मॅचला एक वेगळी रंगत आली मॅचची एक कहाणी एक वेगळी झाली आणि अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये तब्बल 15 धावेची गरज यानंतर देखील एक चांगली मॅच तुम्हाला बघायला भेटेल विदिली की टीमनं टॉस जिंकला सांगितलं करू फिल्डिंग आणि दुसऱ्या बाजूला साईश्वर 11 संघाला सांगितलं या आणि बॅटिंग करा साईश्वर 11 टीम एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विधिलिखित संघ अशी यानंतर होणारी पैसा वसूल मॅच तुम्हाला बघायला भेटेल गोलंदाजीसाठी दाखल झाले 2 क्रमांक हल्का त्यानं मान दिलाय क्रिकेट आहे एक सिंगल धाव घेतली जाते 1 रन तुमने चुराया जो सनम नजर के सामने आणि तोही चोरली 1 धाव अगदी डोळ्याच्या समोरून चिक्की धाव कंप्लीट केली स्ट्राइक रोटेट केले एका धावेलाही महत्व आहे आणि येते षटकारालाही महत्व आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 एक अशी स्पर्धा जिथे तब्बल 365 दिवस आम्ही वाट बघत असतो ज्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र खेळतो त्याच मैदानामध्ये आम्ही सातत्याने वाट पाहतो अगदी 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आमचे प्रतीक साठे असतील किंवा प्रतीक पाठे असतील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात थँक्यू सो मच संपूर्ण 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आभार व्यक्त करतो ओहो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वेगानं हाताला चेंडू ओहो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप अगदी आपण पहिला खेळाडू आहे चेंडू गॅदर केला जातो पहिली धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये नकार दिला अगदी लालच बुरी भला आणि लालच करके किसका हुआ है भला एकच धाव पंचवीस धाव संख्या 25 यावेळी ड्राइव्ह केला जातोय अगदी आपण पाहिलं तर 1 धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली गेली एक सिंगल धाव टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी जाऊन पोहोचते सध्या आपण पाहिले तर अगदी 26 या आकड्यावरती 26 37 धावेचं आव्हान या मॅच मध्ये आणि 37 धावा करत असताना गोलंदाजी अटॅक मध्ये ओव्हर क्रमांक 3 ही तेवढीच महत्वाची आहे कारण की 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च झालेत आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत
लॉफ्ट केला चेंडू इनसाइड आउट कव्हरला आहे खेळाडू कॅच साठी कॉल दिलाय तो चेंडू खाली पकडली कॅच विकेटचं पतन बॅटर होईल आउट फलंदाज बॅक टू डग आउट एक मोठी विकेट बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अभिषेक गोळेला माघारी जावं लागतंय आणि टीमचं समीकरण जोमसा एमटीसी मध्ये आपण पाहिलं तर 13 चेंडून तब्बल 11 धावेची गरज वड बॅच हा रिप्ले टेलिकास्ट कॅमेरा बँड आमचा आपण पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत प्रणय चेंडू टिपतोय आणि प्रणयच्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर नाईट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने कॅमेरा वर्क करावं एक चांगलं उदाहरण प्रणयनं दाखवलंय वड बॅच 2 कॅमेरा अँगल साइड अँगल फ्रंट अँगल ओमसा एमटीसीच्या माध्यमातून घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 चे दृश्य दाखवले जात आहेत 13 चेंडून तब्बल 11 धावेची गरज विश्वास दाखल झाला मैदानामध्ये बराचसा विश्वास वरती ठेवलाय बॅटिंग साठी पाठवत असताना मात्र याच विश्वासावरती आज उभं राहावं लागेल 13 चेंडून तब्बल अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 11 धावेची गरज मॅच ऑन आहे मॅच बनली आहे आणि मॅच चांगली ही रंगली आहे सिली पॉइंटला देखील खेळाडूला उभं केलंय हलक्या रंगाचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जाते एक धाव आता 12 चेंडू आणि तब्बल 10 धावेची गरज या मॅच मध्ये वड बॅच 12 चेंडून तब्बल 10 धावा हे समीकरण सध्या मात्र या मॅच मध्ये ठेवलंय एका बाजूला साईशा 11 टीम तर दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन झोन संघ 37 धावेच्या आव्हानासाठी संघ मैदानामध्ये दाखल झाला ब्लॅक कलर जर्सी मध्ये आणि स्काय ब्ल्यू जर्सी मध्ये सध्या आपण पाहिलं तर साईशा 11 टीम 37 धावा थांबवण्याचा प्रयत्नही करतोय चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज टीम विनंती करेल बरोबर शेवटच्या या ओव्हरला संपवण्यासाठी अगदी 4 मिनिटं मात्र बाकी टीम विनंती करेल गोलंदाजी करणारी टीम अगदी येणारे 12 चेंडून 10 धावेची गरज बापू कोंडाकर साहेब आमचे येणावरेचे ते 40+ चे लेजंड खेळाडू बापू तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत वेलकम सुस्वागत ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगावं कसं हे ज्यांनी खेळाडूंना खऱ्या अर्थानं शिकवलं श्री गोलंदाजीसाठी दाखल झाला 12 चेंडून 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय ओहो चेंडू पडल्यानंतर बॅट स्विंग केली आहे स्विंग अँड मिस बॅट इज लीडिंग एज अगदी चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक धक्का आणखीन एक फलंदाज आणखीन एक मोहरा आणि आणखीन एक मासा मात्र माघारी येतोय बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर ऑर्विन बॅक टू डग आउट एक मोठी विकेट आता येणारे तब्बल 11 चेंडू आणि 10 धावेची गरज 11 चेंडू 10 धावा मॅच बनत चालली आहे मॅच रंगत चालली आहे मॅच दोन्ही बाजूला 50-50% आहे बॅटिंग साठी नवीन बॅटर आमचे जिंती गावचे खेळाडू देखील आले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो बापूराव पाटील असले इतर संपूर्ण आमच्या खेळाडूंचं पाडी त्याचंही आम्ही स्वागत करतो येणाऱ्या दिवसांमध्ये जिंती प्रीमियर लीग देखील थोड्याच दिवसांमध्ये अगदी गावामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 27 आकड्यावरती 27 गती परिवर्तन लॉफ्ट केला धाव भेटेल फक्त एक सिंगल दहा चेंडून तब्बल 9 धावेची गरज
10 चेंडू 9. मॅच 1-1 धाव, 1-1 विकेट आणि 1-1 रन तेवढी महत्वाची आता मॅच मध्ये, कारण की मॅच अगदी क्रुशियल बनली आहे. चुकीला माफी नाहीये आता मॅच मध्ये. ओहो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर बैठापटका घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये चित्याची चपाळे, हरणाची गती, कमेंट ऍक्शन, तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये दिसून आला. आणि येणारे तब्बल 9 चेंडू आणि समीकरण आहे 8 धावा. 9 चेंडू 8 धावा, 8 धावा 9 चेंडू ही मॅच सध्या मात्र बनली गेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला माहिती आहे आपण धावा जरूर कमी केलेत, टार्गेट जरूर कमी दिल्या, पण हे मैदान असं आहे इथे 37 धावा ही थांबवण्याची ताकद या घनसोली घरोंद्याच्या मैदानामध्ये आहे. आणि 37 धावा थांबवण्यासाठी विकेट आणि विकेट घेणं ही महत्वाचं आहे. वर्ल्ड मॅच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉपला फक्त एकच भेटेल. हाफ ट्रॅकर चेंडू आता टाकले जातात, कारण की गोलंदाज सातत्याने वर्षभर पावसाळा, हिवाळा, उन्हाळा याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करतात. आणि प्रत्येकाला माहिती आहे जेव्हा 8 चेंडू 7 धावेची गरज किंवा 6 चेंडू 6 धावेची गरज असते तेव्हा गोलंदाजी नेमकी कशी टाकली जाते, कारण की 180 डिग्रीचं सर्कलचं मैदान आहे, हाफ सर्कलचं मैदान. हाफ ट्रॅकरला फलंदाजाला किती मागे पाठवायचं याचाही विचार केला जातो. चला स्पीडअप घ्या टीम, विनंती करेल. 8 चेंडून 7 धावा हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलंय. हाफ ट्रॅकर फटका चांगला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, कॅचचा कॉल दिला, चुकी होतीये, ही मोठी चुकी आहे. आणि या चुका स्पर्धेमध्ये केल्यानंतर, मॅच मध्ये केल्यानंतर तुम्ही मैदानातून मात्र माघारी जाता. मगाशी आपण चर्चा झाली नाना सोबत, जे कॅप्टन आहेत विधिलिखित टीमचे, आणि नानांनी चांगला उल्लेख केला. नानांनी सांगितलं मागील पहिल्या मॅच मध्ये आमची मिस फिल्डिंग झाली आणि मॅच हातातून गेली. प्रत्येक मॅच मध्ये फिल्डिंग महत्वाची, कॅचेस महत्वाच्या. मॅचेस बनवण्यासाठी कॅचेस पकडणं गरजेचं आहे. आता समीकरण 7 चेंडू आणि 3 धावेची गरज. 7-3. ओहो हलक्या त्यानं फक्त कट केलाय. वॉट अ बॉल यार, अप्रतिम चेंडू, अगदी 1 धाव आली. आणि आता 6 चेंडू मध्ये तब्बल 2 धावेची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये ठेवलं गेलंय. फक्त 2 धावेची गरज मात्र आता विजयासाठी. सहा चेंडू 2. यानंतर टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, खास करून साईश्वर विधिलिखित 11 टीम यानंतर लगेच आपण दाखल व्हा. गोलंदाजीसाठी दाखल झाला चतुर, चालाक, हुशार, अनुभवी आणखीन एक खेळाडू जिथे आपण पाहिलं तर अर्थातच अमितराज चव्हाण गोलंदाजीसाठी दाखल झाला. डावकरे हाताचा खेळाडू आणि त्याच्या विरोधामध्ये स्लीपही ठेवलाय, स्लीपला माघारी पाठवलं जाते. विकेट किपर क्लोज आहे. 6 चेंडू 2, मॅच ऑन आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर का ठेवलाय, स्लीप का ठेवलाय, यासाठीच ठेवलाय की बॅटीची टॉप एज लागल्यानंतर कुठेतरी विकेट भेटेल. अमित राजनं आतापर्यंत जाळं चांगलं टाकलं होतं, मात्र अखेरीस 1 धाव निघाली जाळ्यातून. स्कोर लेवल, एका धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. यावेळी सुरेख फटका, हे खेळाडू कॅच साठी जातोय, कॅच पकडली. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, काय कॅच पकडली गेली आहे. ही मॅच आहे, कारण की जर पहिल्या चेंडूला कॅच पकडली असती तर मॅच अजून ऑन झाली असती. आणि आता ही मॅच आली आहे 4 चेंडू 1 वरती. 4 चेंडू 1. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला मनोज लेजंड 40+ या खेळाडूने आज प्रतिम कॅच पकडली आणि त्यातलाच एक खेळाडू 40+ अनुभवी खेळाडू. 4 चेंडून तब्बल 1 धावेची गरज आता मॅचला जिंकण्यासाठी.
हो यावेळी काय घडलंय? बेल्स तर ब्लिंक होते आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समन रन आउट होतोय, पण स्ट्रायकिंगला बघा बेल्स अजूनही होते ब्लिंक. ओ हो दाखल झाला मैदानामध्ये मनोज, दाखल होतोय. एक मनोज गेला, दुसरा मनोज माघारी. तोपर्यंत मैदानामध्ये काय घडलं रिप्लेला पहा. स्ट्रायकिंगला बेल्स अगदी ऑन झाले, ती ब्लिंक करते, पण नॉन स्ट्रायकिंगला रनआउट घेतला. आता 3 चेंडू 1 धावेची गरज. अमितराज चव्हाण एका बाजूला, ज्या खेळाडूकडे गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि तोच खेळाडू 6 चेंडू 2 ची मॅच आता 3 चेंडू 1 वरती आणतोय. याला अनुभव बोलतात. याला बोलतात तुम्ही किती पद्धतीने पावसाळे पाहिलेत. 6 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर 1 धावेची, 3 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. याआधी आपण पाहिलं तर स्लिप ठेवला होता, आताही स्लिप आहे. याआधी बॅटीची टॉप एज घेऊन स्लिपच्या हातातून 1 धाव गेली, तिथे 1च धाव आता वाचली आहे आणि आता 1च धाव अडवायची आहे. 3 चेंडू 1, चांगली मॅच बनेल. व्हॉट अ मॅच यार. लफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कॅच साठी कॉल दिला, ही कॅच बनली तर मॅच बनली, कॅच पकडली मॅच बनली. व्हॉट अ मॅच. कोण बोलतं 6 चेंडू 2 धावांसाठी मॅच बनत नाही? अमितराज सांगतोय मी मॅच बनवतो, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे कला आहे, माझ्याकडे अचूकता आहे, मी या मॅचची कहाणी लिहू शकतो. अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे आणि मी संघाच्या अजूनही पाठीशी आहे, हे अमितराज सांगतोय. व्हॉट अ मॅच. रुपेश भाऊके दाखल झाला. मॅच जर टाय होतीये तर प्रेक्षक बोलत असतील सुपर ओव्हर नक्की असते कशी, आम्हाला माहित नाही, बघायची एकदा. हे प्रेक्षकांच्या मनातलं आम्ही सांगतोय, पण मॅच कुठे जाईल? 2 चेंडू 1. व्हॉट अ मॅच यार. अमितराज जाता टीम बोलत असेल ती 1 धाव का गेली, तिथे 1 धाव जर थांबली असती तर 2-2 ची मॅच आली असती. ही किंमत आहे एका धावेची, ही किंमत आहे. दोन्ही 12वे खेळाडू खुर्चीवरून उठलेत. हे टेन्शन आहे आणि हे टेन्शन पाहिजे. लाइफ में टेंशन चाहिए बॉस. 2 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. अमितराज चव्हाण एका बाजूला, बॅकफुटला जाऊन केला जातोय. विजयाची 1 धाव अखेरीस आपण पाहिली तर कंप्लीट केली आहे. ओहो, आपण या मॅच मध्ये घाम फोडला. गोलंदाजी करणारी साईशा 11 या टीम ने देखील 37 धावा करण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत घाम फोडणारा अर्थातच साईशा टीम, हाही संघ या मॅच मध्ये फाईट करतोय आणि विजेता राहिलाय संघ सेलिब्रेशन झोन संघ. करूयात आपण सन्मान. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2025 च्या प्रमुख आयोजक अर्थातच आमचे सन्माननीय योगेश दादा, सागर दादा विनंती करेल अर्थातच आपल्या शुभ हस्ते सागरजी चिकणे, सागर दादा आपल्या शुभ हस्ते